राज ठाकरे मराठीचे पंडित आहेत ना. राज ठाकरेंनी ऐरणी भाषेत आमच्या बोलणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नंदुरबार या भागातल्या मराठी भाषिक म्हणजे ऐरणी मराठी भाषिक माणसासोबत बोलून संवाद करून दाखवावा. अरे अगला पिछड़ा कुछ देखना नहीं, कुछ नहीं, बस हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु, हो जा शुरू गुरु, गुरु शुरू आणि चले शुरू, गुरु शुरू आणि चले शुरू. त्यामुळं अशा प्रकारे जे काही म्हणजे अर्वच्य भाषेमध्ये जे काही चाललेलं आहे हे सहन केलं जाणार नाही. आता मला सांगा तुम्ही, शर्मिलाताई आणि रश्मीताई हे ऐकायचं आणि महाराष्ट्र अपेक्षित आहे तुम्हाला? हे अशा प्रकारचं प्रदूषण भाषिक प्रदूषण नाहीये, हे वैचारिक प्रदूषण आहे. या प्रदर्शनाला मान्यता आहे का? हा पोरगा कोण आहे मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा आरपीआयच्या एका कार्यकर्त्याकडे पूर्वी काही काळ शिकला आणि त्याच्यानंतर हा हुकला आणि इकडे येऊन हा बाष्कळ झाला. हे ऐका. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षामध्ये आंदोलन. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. आता मला हे विचारायचंय, रश्मीताई, शर्मिलाताई, हे बाप मोजण्याचे अधिकार कोणत्या संस्कृतीत मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये दिले जातात? आणि याच्यामुळे महिलांचा अपमान होत नाही, सार्वजनिक आई बहिणींचा अपमान होत नाही. कारण हा माध्यमांसमोर जर बोलू शकतो तर हा साहजिकच इतर वेळा सुद्धा याच्या अंगवळणी पडलेल्या बाबी असतील. त्यामुळं महाराष्ट्र या बाबतीमध्ये माफीची वाट पाहत आहे. ही जर केलेली गंभीर चूक असेल तर राज ठाकरे माफी मागणार का? मान्य संजू निरुपम साहेबांची माफी मागणार का? गुणरत्न सदावर्तेंच्या आईच्या बाबतीमध्ये अर्वच्य बोललाय राज ठाकरेंच्या आईच्या बाबतीत, ते स्वीकारावं त्यांनी आणि ते त्यांच्या कार्यकर्त्याला माफी मागायला लावतील का? आणि तेच माफी गुणरत्न सदावर्तेची ते देखील मागतील का? हे देखील मी आज प्रतिप्रश्न. कारण सांस्कृतिक बोलायला सुरुवात केली की एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट आपल्याकडे राहतात, हे कोणी सुद्धा विसरता कामा नये.